अहिल्यानगरमध्ये अवैध कत्तलखान्यावर LCBचा छापा, 83,000च्या गोमांसासह 2 आरोपी अटकेत. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगर शहरात स्थानिक गुन्हे शाखेने तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अवैध कत्तलखान्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार 16 ऑगस्ट रोजी कोठला परिसरातील हनिफा किराणा स्टोअर्सच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये पोलिसांनी छापा टाकला. तेथे गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांसांची विक्री केली जात होती. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून 2 जणांना रंगेहात ताब्यात घेतले. कैफ शब्बीर कुरेशी, मतीन ख्वाजामिया कुरेशी असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपींच्या ताब्यातून 48,000 रुपये किमतीचे 160 किलो गोमांस, इलेक्ट्रिक मशीन, वजन काटा, चाकू, सुरे असा एकूण 83,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियमाच्या सुधारित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर.